कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती, आरपीआय आठवले गट आणि कवाडे गट यांचा सुराज्य संकल्प डिजिटल जाहीरनामा रविवारी जाहीर झाला। यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी पक्षाची भूमिका मांडली। शिवाय आमदार सतेज पाटील यांनी कोणकोणत्या जागा बळकावल्या याची यादी आपल्याकडेही तयार होती असा पलटवार केला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा संयुक्त जाहीरनामा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते रविवारी प्रसिद्ध झाला। कोल्हापूर रेल्वे स्टेशनचं स्थलांतर, पंचगंगेसह शहराच्या सर्व नद्यांचं पुनरुज्जीवन, महापालिका शाळांचं संगणकीकरण करून दर्जेदार शिक्षण, महापालिकेसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा या जाहीरनाम्यात समावेश आहे। शिवाय शहरातील हेरिटेज वास्तूंचं जतन, महापूर नियंत्रण, चांगल्या आरोग्य सुविधा, बगीचा निर्मिती, ऑक्सिजन पार्क, स्मार्ट शहर असा उल्लेखही या डिजिटल जाहीरनाम्यात केला आहे। पक्षीय पातळीवर निवडणुका लढवण्याची सुरुवात 2005च्या निवडणुकीपासून जनसुराज्य शक्ती पक्षानं केल्याचं आमदार विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। हॉकी स्टेडियम जवळील जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला संस्थेला दिल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला होता। याबाबत विचारलं असता आमदार सतेज पाटील यांनी कोणकोणत्या जागा बळकावल्या याची यादी आपल्याकडे तयार होती, त्यावर बिंदू चौकात येण्याची आणि उत्तर देण्याची तयारीही आम्ही केली होती, परंतु आमदार पाटील यांनी हा विषय थांबवल्यामुळं राजकीय संस्कृती म्हणून आपण त्यावर काही बोलणार नाही असं आमदार कोरे यांनी सांगितलं। भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत असेल तर जनसुराज्यचे कोल्हापूर महापालिकेत यापूर्वी 2 महापौर झाले आहेत असं असताना आम्हाला भाजपची बी टीम म्हणणं हास्यास्पद आहे असंही आमदार कोरे यांनी सांगितलं। यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आमदार अशोकराव माने, समित कदम, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, शिवाजीराव मोरे उपस्थित होते।